आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील मलबार हिल, नरिमन पॉइंट, पेडर रोड तसंच माहीम भागात उद्या पाणी कपात। जलाशयाच्या पुनर्बांधणी संदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्या काम। प्रदूषण दूर करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालिकेने ई-निविदा मागवल्या। 14 डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार। मेट्रो 6चं काम करताना जलवाहिनी फुटल्याने कंत्राटदारावर कारवाई। मुंबई महापालिकेच्या जलविभागाने कंत्राटदाराला 1,33 लाखांचा दंड ठोठावला। मुंबईत भरतक्षेत्र दुकानावर ईडीची धाड। दादरमध्ये असलेल्या भरतक्षेत्र दुकानासह मनसुख गालावची ईडीकडून झाडाझडती। 5 ठिकाणी ईडीची छापेमारी। पुण्यात एसीबीची कारवाई। 3 शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपेंसह आणखी 2 जणांवर कारवाई। मुंबई पुणे महामार्गावर तळेगावमध्ये मालवाहू ट्रकच्या केबिनला आग, केबिन जळून खाक। चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला उभी केल्याने जीवितहानी टळली। पुणे शहरालगत होत असलेल्या रिंगरोडमधून भोर तालुक्यातील 5 गावं वगळली। गावांच्या 7-12 उतार्यावरील रिंगरोडसाठी आणखी नोंद रद्द करण्याचे प्रशासनाचे आदेश। शेतकऱ्यांना दिलासा।